रामकृष्ण हरी माऊली. अधिक ज्येष्ठ महिना संपला आणि ज्येष्ठ सुरू झाला. त्याच ज्येष्ठ महिन्यातील निर्जला एकादशीचे महत्त्व थोडक्यात सांगणार आहे. रामकृष्ण हरी माऊली. माऊली संपूर्ण कथा सर्वांनी ऐका. ज्येष्ठ शुक्ल पक्ष एकादशी, निर्जला एकादशी. एकदा व्यासमुनी हस्तिनापुरात पांडवाच्या घरी आले. त्यावेळी भीमसेनाने त्यांचे यथोचित स्वागत केले. पूजा केली, फल आहार दिला, धर्माविषयी सर्व गोष्टींवर चर्चा केली. त्यामध्ये उपवासासंबंधी विषय निघाला. तेव्हा व्यास महर्षी म्हणाले, पुत्र भीमसेन, तू शरीराची योग्य प्रकारे जोपासना करतोस, परंतु मानसिक स्वास्थ्य वृद्धीसाठी उपवास करतोस का? भीमसेन म्हणाला, ऋषीवर्य, एवढे भव्य शरीर सदृढ आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी मला दिवसातून 2 वेळेला भरपूर आहार आणि सकाळी संध्याकाळी व्यायाम करणे आवश्यक आहे. मला उपवास करून कसे चालेल? मला अर्धा दिवससुद्धा उपवास करणे अशक्य आहे. हे भगवान! कुंती, द्रौपदी, धर्म, अर्जुन, नकुल, सहदेव सर्व स्वर्गप्राप्तीसाठी प्रत्येक एकादशीचे दिवशी उपवास करून व्रत करतात. मलाही ते करायला सांगतात, परंतु मला ते जमत नाही. म्हणून स्वर्गप्राप्तीसाठी दुसरे एखादे सोपे व्रत असेल तर मला सांगा, म्हणजे माझाही उद्धार होईल. व्यास महर्षी म्हणाले, भीमसेना, बुद्ध्याला शारीरिक बळ आणि चपळता जपण्यासाठी भरपूर आहाराची गरज असते ते मला कळते, परंतु उपवास आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे. केवळ शरीर बलवान असून चालत नाही, त्याबरोबर मनही तेवढे कणखर असावे लागते. उपवास हे मनोनिग्रहाचे उघड रूप आहे. परमेश्वर प्राप्ती आणि उत्तम आरोग्य या दोन्ही गोष्टी उपवासाने साध्य होतात. भीमसेना, सर्व दुःख नाहीसे होईल. मोक्षप्राप्तीची इच्छा असेल तर एक प्रभावी व्रत सांगतो, ते म्हणजे ज्येष्ठ शुक्ल पक्षातील निर्जला व्रत करावे. त्याची विधी ऐक. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून या व्रताचा प्रारंभ होतो. द्वादशीच्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी असतो. या कालावधीत पाणीसुद्धा वर्ज्य आहे, म्हणून या एकादशीला निर्जला हे नाव आहे. या दिवशी अन्न-पाणी ग्रहण न करता संपूर्ण दिवस नारायणाचा जप करावा. प्रवचन, कीर्तन श्रवण करावे. द्वादशीचे दिवशी या व्रताचे पारणे करावे. त्यासाठी सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान पूजा करून ब्राह्मणाला शक्य असल्यास गाय दान करावी. ब्राह्मणाला स्वादिष्ट भोजन दक्षिणा द्यावा. गाय दान देणे शक्य नसल्यास गायीला भोजन दान द्यावे. तिची पूजा करावी. तिला प्रदक्षिणा घालावी. भुकेलेल्या परंतु सत्पात्र ब्राह्मणाला स्वादिष्ट भोजनानंतर स्वतः भोजन करून उपवासाचे पारणे करावे. त्या दिवशी एकदाच भोजन करावे. पाण्याने भरलेला घडा वस्त्राने झाकून दान करावे. या दिवशी यज्ञयाग करावा. त्याचे फल वर्णन करता येत नाही. दानाच्या संदर्भात काही व्याख्या आहेत. जे दान करायचे ते चांगले उच्च प्रतीचे असावे. आजारी गाय अथवा वासरू घरी ठेवून दान करणे ठीक नाही. दान करण्यासाठी चांगली फळे फुले असावीत. वस्त्र सुद्धा चांगल्या प्रतीचे असावे. ज्याला दान करायचे त्याच्याशी आदरपूर्वक वागावे. सन्मानपूर्वक बोलावे. व्यास म्हणाले, भीमसेना, एकादशी व्रत आचरण्याला अतिशय सोपे आहे, परंतु त्याचे फल मात्र अधिक लाभदायक, कल्याणकारी आहे. व्रतभंग करणारे एकादशीस अन्न खाणारे मंडळाप्रमाणे हीन आहेत.
जन्मोजन्मी नरक यातना भोगतात. जे निर्जला एकादशी व्रत करतात, जन ब्रह्महत्या वा गुरुद्वेष सारखे घोर पातके करणारी असली तरी पापांचा पश्चाताप झाला व्रताच्या प्रभावाने स्वर्गाला जातात. व्यासाच्या आज्ञेप्रमाणे भीमसेनाने निर्जला एकादशी व्रत केले. त्यामुळे या एकादशीला भीमसेन किंवा पांडव एकादशी असे म्हणतात. कृष्ण म्हणाले, धर्मराजा, एकादशी व्रत करा असा आग्रह करणे उचित नाही. हे व्रत सर्वांनी करावे. 8 वर्षाचे बालक ते 80 वर्षाच्या वयाच्या निरोगी स्त्री-पुरुषाने या व्रताचे आचरण करावे. उपवासाने शरीर, मन कार्यक्षम राहते. त्याप्रमाणे कोणत्याही पथाचा भाविक असला तरी नितांत शाक्त, थोर, व्रतभक्त हो. नागपत्य यांनी एकादश करावी. एकादशी माझी विभूती आहे असे भगवंतांनी म्हटले आहे. एकादशी महात्म्य सांगणाऱ्या 26 कथा उपलब्ध आहेत. त्यात काही राजाच्या, काही गंधर्व, अप्सरा, काही गरीब ब्राह्मण, काही पारधी कोळी सारख्या गरीब अन्यजनाच्या आहेत. व्रताचे अनुकरण म्हणून ब्राह्मणांनी उत्पत्ती कमला षष्ठीला एकादशी करावी. स्त्रियांनी कामिका निर्जला, वैश्यांनी पुत्रदा, शूद्रांनी आमलकी, आशाकुशा आणि कलोपसाकांनी या पापमोचनी या एकादशा करावीत. इतर व्रते करू नये असा अर्थ होत नाही. एकादशी व्रत ब्रह्मचारी व गृहस्थ आश्रमांनी अवश्य करावेत. वामन प्रथा आश्रमींनी अधिक महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी कमला एकादशी अवश्य करावी. एकंदरीत समाजातील सर्व जाती-वर्णातील स्त्री-पुरुष, आबाल-वृद्ध यांनी एकादशी व्रत अवश्य करावे. एकादशीच्या दिवशी एक धान्य, दूध, फळे खाण्यास हरकत नाही. परिश्रमाची कामे करणाऱ्यांनी फलाहार घ्यावा. परंतु कोणीही या दिवशी निषिद्ध धान्य, मासे, मांस, अंडी, कांदा, लसूण वर्ज्य करावेत. त्याचे व्रत भंग होते. रामकृष्ण हरी माऊली.